आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे सगळे कसे आले इकडे? तेच तर ना, मुळात हे वाचले कसे आणि ही कोण आहे? तारिणी। अच्छा, म्हणजे आता एकीचा खेळ संपला आणि दुसरी आली काय? शिवा काय तारिणी काय, आम्ही दोघीही दुर्गेच्याच मुली होत आणि तुमच्यासारख्या राक्षसांचा खेळ संपवायला आलोय। सोड त्या सगळ्यांना, नाहीतर गाठ या तारिणीशी आहे। आली मोठी तारिणी, काय एकटी लढणार काय आमच्याशी? तुमच्यासाठी फक्त शिवाच पुरेशी आहे, मी तर तिला हातभार लावायला आली। शिवा, शिवा उठ, आम्ही आलोय। शिवा उठ, शिवा उठ, भैयाजी आले, काकू आले, सगळे आले, सगळे सेफ आहेत। शिवा उठ, शिवानी उठ ना, शिवानी, शिवानी हे बघ आम्ही सगळे आलोय। शिवानी, शिवानी उठ, शिवानी, शिवा। शिवा उठ, शिवा उठ, बाई आली, सगळे आले। शिवा, शिवा, शिवा मी आलीये तुझ्या मदतीसाठी, मी कोणाच्या केसालाही धक्का नाही लागू देणार। उठ। तुम्ही आता माहिले माझ्या रॉकीचा जीव घेतलात तुम्ही। रॉकीच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार मी तुमच्याकडनं। माझ्या घरच्यांना दिलेल्या त्रासाचा हिशोब घेणार। सुहास, संपव हिला, यांच्यातला एक सुद्धा वाचता कामा नाही, कळलं? हा रॉकीसाठी, हा संपदाला त्रास दिला म्हणून, हा माझ्या घरी बॉम्ब लावला म्हणून, हा कीर्तीला तिच्या घरच्यांपासून लांब केलं म्हणून, हा माझ्या सासरी सगळ्यांना त्रास दिला म्हणून।
शिवा शिवा माझ्या लेकाला मारू नको. मी पाया पडते तुझ्या. माझ्या लेकाला मारू नको. शिवा शिवा, हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. ह्याला मोठ्यातली मोठी शिक्षा होईल, ही जबाबदारी माझी. तुझ्याकडे तुझं सगळं कुटुंब आहे. हा, कायदा हातात घेऊ नकोस. नाही, त्याने माझ्या भावाचा जीव घेतलाय, रॉकीला मारलाय. मी सोडणार नाही याला. शिवा ऐक, नको. पकडा रे यांना. हे दोघं सुद्धा जेलमध्ये सडतील. तू काळजी करू नकोस. हो, येते. माणूस नाहीयेस, राक्षस आहेस. राक्षस घेऊन जायला. आणि तू आज नसतीस ना तर अनर्थ झाला असता. काय बोलताय तुम्ही? मी माझं कर्तव्य करत होते. न्याय रक्षणाय अन्याय विनाशाय, हे ब्रीद वाक्य आहे आमच्या युनिटचं. शिवा, अगं तू केवढी कमाल आहेस. आजपर्यंत तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होतं, पण आज भेटही झाली. तुझ्यासारखी माणसं जर या जगात असतील ना, तर गुन्हेगारांवर वचक बसेल आणि माणुसकीही टिकून राहील. तुझ्या वडिलांनी तुला जगण्याची ताकद दिली आणि तू आजपर्यंत इतरांसाठी जगत आलीस. तुझ्यासारख्या कित्येक शिवा तू वस्तीत तयार केल्यास. तुझे बाबा जिथे कुठे असतील ना, ते तुझ्याकडे बघत असतील आणि त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. आणि तुझ्या आईला पण तुझ्या बाबतीत अभिमान वाटत असेल. मला माहिती आहे अगं, तुझी आई या जगात नाहीये, पण मला खात्री आहे की तिच्यावर जे काही आरोप झालेत ना, ते आरोप तू दूर करून त्या गुन्हेगाराला शिक्षा देशील. आणि तुझ्यासारखे ऑफिसर जर या जगात आहेत तर कसलंच टेन्शन नाही अगं. हा, फक्त एक रिक्वेस्ट होती. माझी ओळख. हो अगं, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझी ओळख आम्ही लपवून ठेवू. असं का? आजी, अगं पोलिसांची एक टीम असते जी गुन्हेगाराला पकडते पण त्यांची ओळख लपवून ठेवते. त्यातलीच ही एक आहे, स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी. थँक्यू तारिणी. चला येते. थँक्यू.